मी आज तुम्हाला ना मँगो कुल्फी बनवून दाखवते. मँगो कुल्फीला साखर घेतली, तूप पावडर आहे, 2 म्हणजे हापूस आंबे घेतलेत. हे छोटे का हापूस आंबे माहिती आहेत, मोठे पहिला बार मोठे झाले, नंतर हे छोटे होते. छोटा बार नंतर येतो, मग हे छोटे आंबे आहेत, हापूस आंबेच आहेत हे. आणि हे घेतले मी बदाम पिस्ता वगैरे घेतले. आणि हे बघा हे कप आहे, याच्यामध्ये मी कुल्फी बनवणार. दूध घेतलं अर्धा लिटर आणि ही कुल्फीची काढे घेतली. आता आपण दूध गरम पहिलं करून घेऊया. हे बघा याच्यामध्ये मी काजू बदाम वगैरे टाकलेले आहे आणि जायफळ वेलचीची पावडर टाकलेली आहे आणि दूध साखर मस्त असा मसाला करून टाकलेला आहे आत मी. आता मस्तपैकी आपल्याला मँगो कुल्फी करायची आहे आणि हे दूधनं चांगलं थोडंसं आटवायचं. त्याच्यानंतर थंड करून मग आपण मँगो कुल्फी बनवणार आहोत. हे चांगलं आटवायला पाहिजे. नंतर शेवटला मी याच्यामध्ये दूध पावडर टाकेन. हे बघा मस्तपैकी बघा असं आटवून घ्यायचं. अजून थोडा वेळ मी ठेवते, थोडा वेळ. आणि आटवलं ना जास्त मग कुल्फी लवकर न सेट होते, कारण घट्ट होते कुल्फी. कारण दुधामध्ये पण थोडंसं पाणी असतोच ना, म्हणून ना आपण आटवून घ्यायचं दूध थोडंसं. आणि अजून मी थोडं आटवणार आहे, कारण मग लवकर आपली कुल्फी ना सेट होते, नाहीतर मग लवकर होत नाही. म्हणून आपण दुधावर अवलंबून ना मँगो कुल्फी कशी करायची. आता का आपण काय मँगोमध्ये काय पाणी टाकणार नाही, फक्त मँगो मिक्सरला लावणार आणि मग दूध घालणार त्याच्यामध्ये. हे बघा याच्यामध्ये ना मी 3 आंबे घातले, 4 आंबे घातले आणि दूध पावडर घातली 1 वाटीभर. आणि हे बघा असं मी आमरस तयार करून घेतलेला आहे असा मँगोचा. आणि हे बघा इकडे दूध बघा एवढं घट्ट करायचं दूध. हे बघा किती मसाला मस्तपैकी आलेला आहे. हे बघा आणि याच्यामध्ये केसर पण टाकलेलं आहे, म्हणून तसं येल्लो दिसतोय तुम्हाला दिसतोय. हे बघा मस्त 1 नंबर मँगो कुल्फी तयार करणार आम्ही. तुम्ही पण खायला या. हे बघा अर्धा लिटर दूध होतं बघा केवढंसं झालं. एवढं आपण घट्ट करून घेतो. आता हे साफ पूर्ण थंड होईपर्यंत ना हे फेटून घेते मी, कारण थंड व्हायला पाहिजे. नंतरच तुम्ही आपण हे बघा या आंब्याचं आपण हे पल्प केलेलं आहे ना, हे टाकायचा नंतर. 1 नंबर कुल्फी लागते बघा तुम्ही अशी घरी बनवून. वेळ लागतो पण मस्त होतात कुल्फी. मी हे बघा ह्याच्यामध्ये करणार आहे. आमच्याकडे आहे साचा पण तो मोठा आहे, ह्याच्यामध्येच मी करणार आहे. कारण हे कसं माहिती आहे, नाही निघलं तरी आपण कैचीन कापलं ना तरी कुल्फी निघते लगेच. म्हणून त्याच्यासाठी मी 1 कप आहे, पेपर कप. हां पेपर कप आहेत ते. बघा किती लाईट पण गेली आमची. काय करणार, लाईटीला पण असं येते आली काय माहिती, लाईट जाते येते सारखं कामच चालू आहे आमच्याकडे. इकडं पाऊस पण नाही तरी पण लाईट जाते. बघा ह्याच्यामध्ये मी पिस्ता वगैरे टाकलेलं आहे. बघा याच्यामध्ये मी बघा आता हे आंबा टाकलेलं आहे आणि आता दूध पण मस्त थंड झालेलं आहे. आता हे एकजीव करून घेते मी. आता हे एकजीव करून घेते मस्तपैकी. आपल्याला कुल्फी तयार होईल बघा. आता ही साधी सोपी कुल्फी आहे ही, पण वेळ लागेल ना का. तुम्ही म्हणाल लगेच होईल, लगेच नाही होणार. ही आज तुम्ही तुझी सकाळी होईल. फास्ट फ्रीज करून ठेवायचा. बघा अशी कुल्फी होईल का कोणाकडे. आपण बाजारात घेतो तर किती घेतो, आणि हे बघा केवढं झालं, किती बरीच कुल्फी होती त्याच्या. हे बघा हे बघा अशा काड्या लावल्यात मी. आता आपण हे फ्रीजमध्ये ठेवून देऊया, रात्रभर राहतील त्या. आणि सकाळी आम्ही काढून त्यावर तुम्हाला दाखवतो. हे बघा मस्तपैकी मी कुल्फी काढलेली आणि बघा किती भारी झालेली आहे कुल्फी. अशा पद्धतीने तुम्ही बनवा, मस्त 1 नंबर आहे. बघा असे कपामध्ये मी कुल्फी केलेली आता काढले मी. आणि बघा किती मस्त कुल्फी झालेली आहे अशी. हे बघा कुल्फी खातायत. या सगळे फणस काढायला. हे बघा फणस आणलेला ना आम्ही गावावरून, तर पिकला. हे बघा दोन्ही फणस पिकले, तर एकच कापला आहे मी. आणि हे बघा याचे गरे काढायला घेतलेत. मस्त कापा फणस आहे आमच्याकडे. कापा आणि बरका असे 2 फणस असतात. हा कापा फणस आहे म्हणजे कडक असतो, आणि बरका म्हणजे तो नरम असतो असा रसाळ. हां रसाळ. आणि हा असं कडक असतो, म्हणून हा कापा फणस आहे. हे बघा आता आम्ही गरे काढायला घेतलेले आहेत. आणि ते रिया आहे, श्रेया टी मोबाईल बघते. श्रेयाला काय देणं घेणार नाही, श्रेया मोबाईल बघते. आणि इथे उभी आहे. आता मी फणस काढून घेते घरी. तुम्ही पण या सगळे घरी खायला तुमच्या कोकणातले फणसाचे. 1 नंबर फणस आहे. आता हे कामावरून आले, मी कापायला घेतला फणस तो, कारण आपल्याला एवढा होत नाही ना कापता. आणि कापा फणस असतो ना तो पटकन निघत नाही. आणि बरका असतो ना तो पटकन निघतो. हे बघा किती ताकद लावतात ते. ही पाव आहे हा का, ही पाव आहे. ही ढोरं असतात ना त्यांच्या कशाला अटकते, म्हणून ही पाव टाकत नाही कुठे कोण. डिग असतो खूप. हां डिग भरपूर असतो. आता मी पुसून काढला ते.
सगळा कागदाने. घरे भारी आहेत, थोडेच घरे पण मस्त घरे. आता हे काढून घेते मी सगळे. पण आज ना लाईटच नाही, आज शुक्रवार आहे, लाईट नाही आहे. एवढे आप्पे बनवले आणि शॉर्ट रेसिपी पण आमची गेलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही माझ्या चॅनलला बघा. असं सध्या पसार आहे सगळा आमचा. हे बघा इकडे खायला बसली आहेत रिया श्रेया, त्यांच्यासाठीच बनवलेत आप्पे ते नाश्त्याला आज. आता करून घेते मी पटापट. हे बघा सगळ्यांना वाढून देते. म्हणून आज नाश्त्याला बनवूया. आज रिया श्रेया पण घरी जाणार आहेत ना, म्हणून म्हटलं आपण नाश्त्यासाठी आप्पे बनवूया. हे बघा आप्पे मस्त होतात. आता अंधार आहे दिसत नाही. हे बघा पटापट होतात हे आप्पे. हे बघा झालेले आहेत आप्पे. आता या सगळ्यांनी आप्पे खायला. हे बघा आता नाश्ता केला आणि आप्पे चटणी खाला. आणि श्रेया कसे होते आप्पे चटणी? चांगले होते. तुला आवडतात म्हणून बनवले ना मी. हे बघा इथे बसले सगळे. आता हे खाला नाही, आप्पे चटणी खाऊन झाले. नाश्ता बिष्टा करून. रिया काय खेळते? 4 players गेम. हां का? आता हे बघा यांना सुट्टी आहे ना, ते आल्या तिकडे मावशीकडे. ते आज जाणार आहे. उद्या आमच्या रियाचा बड्डे आहे. रियाचा ही मोठी आहे ना, हिचा बड्डे आहे उद्या. होय ना रिया? बड्डेला येऊ का मग आम्ही? येस, सगळे या माझ्या बर्थडेला. हो का? सांताक्रूजला बड्डे आहे उद्या तिचा. मग काय मग राणी काय चाललंय? गेम खेळतो. गेम खेळता. बाहेर ऊन पण आहे आणि बघा वातावरण बघा कसं बाहेरचं आहे. ऊन पण आहे आणि ते मळबट पण आहे, अशी पावसाचं वातावरण. रोडवरच होतो. आमचा आंब्याचा बॉक्स पण संपला. तो बघा तिथे ड्रमवर ठेवलाय, संपला. देवगडचे हापूस आंबे एवढे आम्ही हांडे तेवढे खाल्ले नाही ग, संपले. वाटले काय लोकांना, दिले काय मैत्रिणींना. 2 दिले सगळ्यांना. आम्ही खाल्ले. पोराने घर बघ कसा याचा बांधला नाही त्या पत्त्यांचा. लाईट गेली आहे, पोरांना करमत नाही. होय ना? टी व्ही बंद आहे, वायफाय बंद आहे, म्हणून यांना करमत नाही. आणि आप्पे पण एक नंबर झाले, छान होते, मस्त होते. चला मग आता नंतर भेटूया. आता रिया श्रेयांची मम्मी येईल संध्याकाळी, तेव्हा मग भेटूया आपण. चला मग. काही ते पल्लू मावशी आली आहे. जेवण चालू आहे. यांनी घेऊन जाते. उद्या ट्युशन, हिचा बड्डे आहे उद्या. मग यायला आली. आता कामावरूनच घरी आली तिकडे. आता यांना घेऊन जाते. 7 वाजता आली कामावरून. आता यांना घेऊन चालली सांताक्रूजला. होय ना? एवढा एरिया मग दिसत होतं या. होय की नाही? सांग सगळ्यांना जेवायला या म्हणून. सगळे जेवायला या आणि या माझ्या बर्थडेला. हा ना, बड्डेला ये पण ब्लॉक कधी झाली कधी नाही. जेव बघा पाया पडतो. बघा पडा पाया हॅपी बर्थडे. तिचा बर्थडे नाही, माझ्या नाही, माझे नाही. रिया हॅपी बर्थडे. बाय बाय करा. बाय. परत भेटू म्हणून सांग. कधी दिवाळी येतील ना. त्याच्यानंतर किती फेऱ्या होतील. कधी तेव्हा येऊ, सुट्टी असेल तेव्हा येऊ. बाय बोल. बाय. हा बाय. हे दाखवतो हे बघा चालली आमची रिया श्रेया. 7 दिवसाची पाहुणे, 6 दिवसाची झाली असते. पण हा हे बघा स्कूल पण, ट्युशन पण आहे. ट्युशन आहे, स्कूल आहे. किती काळजी बघा तिला काळजी आहे. बाय बाय. बाय. हो मी ठीक राहते. तू ठीक राहा म्हणा. जा बाय. हा बाय.